इथंच इथंच मामा पडला होता. तुम्हाला असं वाटतंय की मामांचा फोन पण इथंच कुठेतरी असणार. आपण इथं शोधायला पाहिजे. चला पटकन. एक काम करतो मी, तिकडे शोधतो, तुम्ही इथं शोधा. हा चल चल. देवा, या सावीची नजर माझ्यावर पडायला नको, नाहीतर वाट लागेल माझी. तिकडे बघ. हा ही कॉल का कट करते? बरी असेल नाही तर मामा गेल्याचा लय त्रास झालाय तिला. त्या त्रासामुळं काही झालं तर नसेल ना आईला? हॅलो. हॅलो, कुठे आहेस सावी तू? हॅलो सावी, कुठे आहेस तू? आवाज येतोय का माझा? हॅलो. हा येतोय आवाज. ते मी जरा बाहेर आले होते. काय झालं बोला की. बाहेर नाही, काही नाही. ते आई सुद्धा घरात नाहीये. कॉल करतोय तर कॉल उचलत नाहीये. त्यात तू सुद्धा दिसली नाहीस म्हणून जरा काळजी वाटत होती. तू आणि आई एकत्र आहात काय? नाही. ठीक आहे. कुठं गेली काय माहिती. मी बघतो. तुला किती वेळ आहे अजून घरी यायला? मला अजून जरा वेळ लागेल, पण येते मी लवकर. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्यासोबत रीना पराग आहेत. हा ठेवते. काय धैर्याचा कॉल होता काय? काय म्हणत होता? दामिनी मॅडम घरात नाही आणि त्यांचा फोन पण लागत नाही. आणि मी पण घरात नव्हते, त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती. पण आता या वेळेला कुठे गेले असतील दामिनी मॅडम? तेच तर कळना झाले.
बरं ऐक सावे, सगळीकडे शोधलंय पण फोन काय सापडत नाहीये. एक काम करूया, आपण जाऊया घरी हा, आणि आपला सगळा फोकस दामिनी मॅमवर ठेवूया. हा तसं करूया. त्या आता नक्की कुठे गेलेत ना हे काही कळतंय का आपण चेक करूया. ठीक आहे, चला निघूयात. गेली अवदसा. काय करायचं हिचं? बघावं तेव्हा माझ्या प्लॅनच्या मध्ये 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 यायची सवयच लागली हिला. अगं तुझ्यामुळे मला माझ्या भावाचा खून करावा लागला ग. पण बास झालं. यापुढे तुला माझ्या कुठल्याच प्लॅनच्या मध्ये येऊ देणार नाहीये मी. काही झालं तरी माझ्या प्लॅन मधून, माझ्या घरातनं, धैर्याच्या मनातून, त्याच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकणार तुला. सावी नाईक, नाही तुझ्या आयुष्याची राख रांगोळी केली ना तर नावाची दामिनी मुजुमदार नाही मी. अरे असं कसा ट्रेस होत नाहीये कॉल? काही करा पण आई आत्ताच्या आत्ता सापडलीच पाहिजे. तुम्ही जरा सिरियसनेस समजून घ्या की. मला कुठले कामाला लागा लवकर, लगेच शोधा आईला. शिंडो कुठले, हे काम धड जमत नाही. ए तू कशाला राग दाखवतोस रे? हा, हे जे काही घडतंय ना हे तुझ्यामुळे घडतंय. त्या इराशी लग्न केलं असतंस ना तर हे सगळं झालं नसतं. मामाचा जीव गेला नसता आणि या सगळ्या स्ट्रेसमुळे ना आई घरातून निघून गेली नसती. तू त्रास देतोस आईला. उगाच बोलत बसण्यापेक्षा ना काहीतरी कर. तिकडे तो दादा गेलाय ना आईला शोधायला, मग इथं मला शिकवत बसण्यापेक्षा आईबद्दल काही समजतंय का ते बघ. ए तू काय कोण मोठा लागून गेलास काय रे? मला नाही शिकवायचं काय करायचं ते. मला माहितीये काय करायचं ते. सांगायला लागलाय मला. या आली ही जेव्हापासून या घरात आली आहे ना, या घरात नुसतं राडे चालू आहेत. 2 मिनिटाची शांतता नाही. धैर्य, तुम्ही मामींना कॉल केला होता? मे बी दामिनी मॅडम तिकडे गेले असू शकतात. मामीलाच काय, ज्यांच्याकडे जाण्याची शक्यताही नाहीये ना सगळ्यांना फोन करून जा. कुणाला काहीच माहिती नाहीये. त्याशी काय बोलतोय रे आईबद्दल? मला तर हिच्यावरच डाऊट येतोय. हिनच गायब केला असेल आईला. भास्कर तोंड सांभाळून बोल. शांत. हे बघा, भास्कर भाऊजी दया मामांच्या काळजीपोटीच बोलतात. भाऊजी, मी असं काहीही केलेलं नाहीये आणि हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी डोकं शांत ठेवून मॅडमला शोधलं पाहिजे. आई आई, आई अगं कुठं गेलेलीस तू? आणि केवढे कॉल केले मी तुला. निदान एक कॉल उचलून सांगायचं तरी
नंतर तर तुझा कॉल सुद्धा लागत नव्हता. एवढं टेन्शन आलेलं आम्हाला. किती शोधला आम्ही तुला, कुणाकुणाला कॉल केले. तू तू होतीस कुठं? एकदा सांगून तरी जायचं की. आई, हे काय हे सगळं अचानक असं? दयाला आयुष्यभर त्याच्या मुलीची काळजी वाटून राहिली होती. त्याची एकच इच्छा होती, तिचं लग्न तुझ्यासोबत व्हावं. पण जेव्हा त्याला कळलं की त्याची इच्छा पूर्ण होणार नाही, तेव्हा त्याने स्वतःला संपवून टाकलं. पण धैर्य, तो जरी गेला असला ना, तरी त्याची इच्छा मी मरू देणार नाही. त्याची इच्छा मी पूर्ण करणार. डिवोर्स पेपर्स येथे यावर सह्या करा. ज्या नात्याला काही अर्थच नाहीये आणि ज्या नात्यामुळे माझा भाऊ गेला, ते नातं संपवून टाका. आत्ताच्या आता. माझ्या भावाच्या इच्छेचा अपमान झालेला मी कधीच सहन नाही करणार. सह्या करा. आता वेळ काढण्यासारखं आणि विचार करण्यासारखं काही उरलेलंच नाही. तुमच्या लग्नाला यापूर्वीही माझी मान्यता नव्हती आणि यापुढेही नसणार. आणि तसंही धैर्याचं तुझ्यावर प्रेम नाहीच. म्हणून म्हणते, सही कर, तूही मोकळी हो आणि आम्हालाही मोकळं कर. दामिनी मॅडम, आमच्या नात्याला काहीच अर्थ उरला नाही. हे झालं तुमचं मत. खरं आमच्या नात्याला काय अर्थ आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार. कारण तुम्हाला ते कधी कळणारच नाही. आपण जी गोष्ट मला माहितीये ती म्हणजे धैर्य आणि माझ्यात नवरा बायकोचं नातं आहे. आणि कोणी मानो वा ना मानो, त्यामुळं ते नातं संपणार नाहीये.
आणि ना कधी बदलणार आहे. आणि तुम्हाला जर इतकंच वाटतंय ना की धैर्यांचं माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, ठीक आहे, करते मी साहेब. पण त्याआधी धैर्यांनी स्वतःहून या पेपर्सवर सह्या केल्या पाहिजे. धैर्य, आता सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. प्रेम का इगो, याच्यामध्ये तुम्ही काय निवड करताय मला बघायचंय. धैर्य, ऐकलंस? ऐकलंस ना ती काय काय बोलून गेली मला ते? धैर्य, सह्या कर. सह्या कर आणि दाखवून दे की तुझी आई जे बोलते ते खोटं नाहीये. टाक संपून बिनबुडाचं नातं. सावी, अगं आई तर हट्टालाच पेटल्यात ग. आणि अशा ना त्या तुम्हा दोघांना सुद्धा वेगळं केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. तू 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 एक काम कर सावी, उठ आणि भाऊजींकडे जा आणि त्यांना सांग की अशा कुठल्याही पेपरवर सह्या करायच्या नाहीत. उठ उठ उठ, चल. अभि जा, त्यांना जाऊन समजाव. सावी, अगं अशी एवढी शांत का बसून राहिली? वहिनी, तू उठ उठ, जा जा, त्यांना वहिनी समजाव. माझं ऐका. वहिनी, तुम्ही शांत व्हा बघू आधी. अगं कशी शांत राहू? तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? सावी, वहिनी, मला जे काही बोलायचं होतं ना, माझं बोलून झालंय. आता सगळ्या गोष्टी धैर्यांच्या हातात आहे. बरं मला सांग, ह्या ना त्या कारणावरनं भाऊजींनी जर आईंचंच ऐकायचं ठरवलं तर? आई, सॉरी, पण काय? पण काय? हे काय? नाही, सॉरी म्हणजे काय? हे काय? हा, बोल की. आई हा कायम ना हेच करत आलाय, हेच करत आलाय. हा कायम ना वेळ आली ना की तुला तोंडावर पाडत आलाय. तुझा लय विश्वास आहे ना याच्यावर? हा, काय म्हणतेस तू? का माझा धैर्य माझ्या शब्दाबाहेर जाऊच शकत नाही? बघ, तोंड बघ त्याचं. त्याच्या तोंडावर दिसतंय तो काय डिसिजन घेणार आहे. नाही,
नाही, तुझा शब्द आहेच, पण निदान आपल्या मामासाठी तरी यांनी केलं पाहिजे. मामाचा जीव गेलाय हा ना. दरवेळेस याला जसं पाहिजे ना तसंच वागत आलाय आणि तुझा अपमान करत आलाय. खरं आत्ता असं नाही झालं पाहिजे आई. मामाची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. ज्या गोष्टीसाठी मामाने स्वतःचा जीव घेतलाय ना ती गोष्ट पूर्ण झालीच पाहिजे. ती अर्धवट नाही राहिली पाहिजे. हा आई दे. ए चल सही कर. चल 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 कर. भास्कर धैर्य सही कर. हा भास्कर काय चाललंय तुझं? धैर्य गप्प बस. तुझं काय चाललंय धैर्य? तू त्याला काय ओरडतोयस? सही कर. धैर्य सही कर.